She's she has a cute smile, very cute smile. He's handsome. Handsome, okay. Beautiful. Is there any more adjective, guys? स्वामिनी. एकमेकांकडे बघा, मला नका बघू. स्वामिनी. स्वामिनी. आवाज असा प्रेमाचा, असा आतून येतो. स्वामिनी. स्वामिनी. तुझे इम्प्रेस करने के लिए मैं रोज जाऊंगा जिम. मैं रोज इकडचे कॅन्डिडेट फोटो पण काढा. ओके. सो स्वामिनी. स्वामिनी. तुझे इम्प्रेस करने के लिए मैं रोज जाऊंगा जिम. मैं हूँ तेरा मोबाइल. और तू मेरी सिम. सिंगल सिमचा मोबाइल है, काही टेन्शन नाही. ड्युअल सिम नाही. चला, स्वामिनी भी कुछ कम नहीं हुआ है. दे दो उनके हाथ में. वरुणचं स्माइल मला तर खूप आवडलं, हो की नाही? आणि तुझ्या आईला कुठे गेली ती तुझी बहीण? हा, वेगळंच काहीतरी चाललंय. ओके. सो प्रेमानी. तर लुक एट हिम. वरुण, आपकी मुस्कुराहटों ने मेरे होश उड़ा दिए. पुन्हा एकदा आतून वरुण. प्रेमाचं वरुण नाही, असा आवाज खालून येऊ दे आणि शब्द वरुण. ओके. अरे बापरे. ओह माय गॉड. मॅडम बघताय ना, काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं चांगलं हे जुनी माणसं म्हणायची एकदम. हा बोल. वरुण. खालून बोलायचं. वरुण. वरुण, आपकी मुस्कुराहटों ने मेरे होश उड़ा दिए. आपकी मुस्कुराहटों ने मेरे होश उड़ा दिए. हम होश में आने ही वाले थे. अब फिर से मुस्कुरा दिए. क्या बात है. स्वामिनीला वरुण मिळाला किंवा वरुणला स्वामिनी मिळाली किंवा दोघे एकमेकांना भेटले, हा स्वामींनी या दोघांना दिलेला आशीर्वाद आहे. कदाचित स्वामी भक्त जे असतात ते एकमेकांना बरोबर कुठे ना कुठेतरी भेटतात. मला माहित नव्हतं की हा मुलगा मल्याळम असून आणि केरळाचा असून सुद्धा आमच्या स्वामींचा एवढा भक्त आहे. आणि स्वामिनीला भेटला आणि दोघेही स्वामी भक्त एकमेकांना भेटले, त्यामुळे खूप आनंद आहे. याच्यापेक्षा वेगळा काही आनंद असू शकत नाही, कारण की स्वामींची प्रचंड भक्त आहे. मी आणि जयवंतही अक्कलकोटच्या स्वामींचे खूप भक्त आहोत. आणि काय संयोग आहे बघा की स्वामिनीच्या आयुष्यात आलेला मुलगा सुद्धा वरुण हा स्वामींचाच भक्त आहे. त्याच्यापेक्षा काय चांगलं असू शकतं. आणि त्यामुळे स्वामिनीचं पुढचं जीवन आणि वरुणचं पुढचं जीवन हे स्वामीमय आहे. आणि त्या दोघांच्याही डोक्यावर स्वामींचा हात असणार आहे, त्याच्यात काही शंका नाहीये. हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. मला त्या दिवशी दोघींनी स्वामिनीने आणि विद्याने मला एक दिवशी मी शूटिंगवरून आलो आणि मला बोलले की आम्हाला तुमच्याशी बोलायचंय. म्हटलं काय बोलायचंय. म्हणजे माझी काही चुकलोय का, मी काय झालंय, खूप प्रश्न समोर आले. आणि मग मला सांगितलं की असं असं आहे. पण मला ती कुठेतरी जाणीव थोडीशी होती. भिंग इतक्या वर्षाचा अनुभव आहे, पाटकरलाही माहिती आहे, त्यामुळे पाटकरशी मला वाटतं मी बोललो होतो पाटकर तुझे. हा. तर ऑलरेडी आमचं बोलणं चालू होतं आणि मला वाटलंय काय बोलणार आहे. त्याने मला बोलली की असं असं आहे, तर स्वामींनी ठरवलंय की वरुणशी लग्न करायचं आहे. म्हणजे गुड, व्हेरी गुड. त्या दोघी पण हैराण झाल्या. म्हणजे अरे हा काही रिॲक्ट नाही केलं आणि हो म्हटलं डायरेक्ट. पण खूप छान, खूप छान. म्हणजे मुलगा तर खूपच छान आहेच, प्रश्नच नाही. म्हणजे आज माझे खरं सांगतो, पाटकरलाही माहिती आहे, आज माझ्या इंडस्ट्रीमध्ये पैसे वाढले केवळ ह्याच्यामुळे आणि तिच्यामुळे आणि सनीलमुळे. हे माझे मॅनेजर आहेत सध्या. आणि आई शपथ, मॅनेजर ठेवल्याचा काय फायदा असतो तो मला कळला. आणि खूप 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 अनुभव येत आहेत त्याचे मला, त्यामुळे इट्स गुड. आणि विशेष म्हणजे दोघंही एकाच फील्डमध्ये आहेत, रस मीडियामध्ये काम करतात दोघंही, ऍज हा प्रोडक्शन इन्चार्ज किंवा टॅलेंट डिरेक्टर्स आहेत दोघंही. आणि आज आयपॉप असेल किंवा बॅटल असे सगळे मोठमोठे शोज चालू आहेत सध्या आणि ते यांच्यामुळेच चालू आहेत. सनील पण त्यांना जॉईन झालाय सध्या त्या चॅनलला. आणि त्या चॅनलमध्ये खूप म्हणजे आपले खूप मित्र आहेत जे मोठ्या मोठ्या पोस्टवर आहेत तिथे. आणि ती सगळेच लोक, त्यामुळे फॅमिली. आणि मला वाटतं खूप छान आहे.
आणि मग मी हो म्हटलं लगेच त्यांना. आणि मग ग्रेट, म्हणजे मला असं वाटतं बाकी विद्या तर म्हणालीच, स्वामींचा तुझा डायट फॅन आहे, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त फॅन आहे. परवा आमच्याकडे पादुका आल्या होत्या स्वामींच्या, विजय तर दोन्ही दिवशी आला होता पाटकर, त्याला माहिती आहे सगळं. काही झालं तरी मी आहेच ना मागे, काही झालं तरी असतोच मागे आज, आणि पुढेही राहीन. इतर लोकांच्या बरोबर असतो तसं तुझ्याबरोबर राहीन, आणि शेवटपर्यंत तुझ्या पाठीशी राहीन, एवढं नक्की. खूप खूप हॅपी आहे. Why are you crying? Nobody's going to cry, okay? वरूनला सांगायची गरज नाही, बहिणीची काळजी घे, बी डोईंग इट. स्वामीला सांगायची गरज आहे, त्याची काळजी घे. जेव्हा तन्मय म्हणतोय वरुण काळजी घे, तेव्हा तो म्हणतोय वरुण काळजी घे असं. आणि गाथा आत्या चालली, आत्या चालली नाही का? अरे बापरे, मग काय करायचं? ह्याला घेऊन घ्यायचं आणि ह्याना जावयाना पण आपल्याकडे ठेवायचं. मस्त, ते बघा तिकडे डोळे मोठे आले.